नमस्कार. जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पनीर व्हेज मिक्स भाजी. मग पाहूया आपण त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली पनीर व्हेज मिक्स भाजी. चला मग रेसिपीला करूया सुरुवात आणि पाहूया त्याचा संपूर्ण व्हिडिओ. त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती कढई किंवा पॅन ठेवून द्या. त्यानंतर त्यामध्ये तेल घाला. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घाला. जिरे घातल्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घाला. कांदाही छान तेलावरती परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला एक टमॅटो घाला. कांदा टमॅटो सर्व तेलामध्ये परतून घ्या. म्हणजे छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा. कांदा टमॅटो छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत आता कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला. सर्व मसाले कांदा टमॅटोमध्ये भाजून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये मटार घाला. बारीक चिरलेला फ्लावर घाला. मिक्स करून घ्या. गाजर, बटाटा तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये तुम्ही भाज्या मिक्स करून घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं असं हाताने पनीर कुस्करून घाला. छान अशी आपल्या भाजीला टेस्ट येते म्हणून असं पनीर कुस्करून थोडंसं घालायचं. त्यानंतर सर्व भाज्या वगैरे मिक्स करून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये पनीरचे तुकडे घाला. पनीरचे तुकडे पण भाज्यांमध्ये मिक्स करून घ्या. सर्वच जण आवडीने खातील, सर्वांनाच आवडेल अशी आहे आपली आजची रेसिपी पनीर व्हेज मिक्स भाजी. आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट नक्की करा. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घाला. त्यानंतर याच्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवा. 2 ते 3 मिनिटानंतर पहा छान असं आपल्या भाजीला खमंग वास आलेला आहे. आणि आपली आता ही भाजी शिजून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही गरम गरम चपातीसोबत किंवा छान असे टम्म फुगलेल्या पुरीसोबत खाऊ शकता. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायलासुद्धा तुम्ही भाजी ही बनवू शकता. मुलं अगदी आवडीने अशा भाज्या खातात. मग आवडली असेल तर नक्की तुम्ही पण मी दाखवली त्या पद्धतीने नक्की बनवा. आणि बनवल्यानंतर कशी झाली तुमची भाजी ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सिंपल रेसिपी आणि झटपट रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि साईडचं बेलचं बटनही दाबा. म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू तुमच्या सर्वांच्या आवडीच्या अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.